नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, पण काहीतरी टेस्टी खायचं असेल किंवा दुपारच्या जेवणामध्ये जास्त भूक नसेल, थोडंसं काहीतरी बनवायचं असेल ना, तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. एकदम मस्त आहे, झटपट तयार होते, जास्त कोणती तयारीही करावी लागत नाही, कमी वेळात तयार होते. एकदा जरूर करून पहा. रेसिपीला सुरू करण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये 10 ते 12 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याचसोबत 1 इंच आल्याचा तुकडा आणि 5 ते 7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. एक वाटी भरून आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर आपल्याला इथे थोडीशी जास्तीच वापरायची आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. गरज लागली तरच पाण्याचा वापर करा. इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे आपलं वाटण तयार आहे. हे साईडला ठेवून देऊयात. इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. इथे मी हा 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि याच्यामधलं पाणी आहे ना ते काढून घेतलेलं आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. कोलम तांदूळ वापरा किंवा जो तुम्ही नेहमी घरी तांदूळ वापरता तो तांदूळ वापरला तरीही चालेल. आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूयात. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये मी इथे 2 वेलची, 2 लवंगा, 1 तुकडा दालचिनी आणि 2 तेजपान घेतलेले आहेत. मसाले थोडेसे परतवून घेऊयात. मसालेही आपले थोडेसे परतलेले आहेत. याच्यामध्ये आता आपण कांदा घालणार आहोत. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत. कांदाही आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा उभा चिरत असताना एकदम पातळ असा चिरून घ्यायचा. कांदाही इथे आपला छान असा परतला गेला आहे. करपू द्यायचा नाही. कांदा आपला इथे छान असा परतला गेलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी भरून मटार घालायचं आहे आणि मटारही आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे. मटारचा एक हलका उग्रवास असतो ना, तो जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटात आपण हा छान असा तेलावरती परतवून घेऊयात. मटारला हिरवा वाटाणा सुद्धा म्हणतात. कमी गॅसवरती छान असा तेलावरती आपल्याला मटार परतवून घ्यायचा आहे. करपू द्यायचा नाही. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. इथे आपला मटार छान परतला गेलेला आहे. याच्यामध्ये आपण हे बनवून ठेवलेलं हिरवा वाटाणा आहे ना, ते घालायचं आहे आणि वाटण ही आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वाटणही इथे आपलं छान असं परतलेलं आहे. मस्त कलर आलेला आहे. याच्यामध्ये आता आपण तांदूळ घालून घेऊयात. तांदूळ आपण स्वच्छ धुवून 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तांदूळ मिक्स करून घेऊयात. आणि एका साईडला आपल्याला गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जेवढा आपण इथे तांदूळ घेतलेला आहे ना, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला लगेचच पाणी घालायचं आहे. पाणी मी ते गरम करून घेतलेलं आहे. 2 कप तांदळासाठी मी ते 4 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. जेवढे आपण तांदूळ घेऊ ना, त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं असतं. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती आता आपल्याला याला उकळी आणून घ्यायची आहे. त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातला तरीही चालेल. त्यासोबत अर्ध्या लिंबाचा रस. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि गॅस मोठा करून आता याला एक उकळी येऊ देऊयात.
इथे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आणि पाणी पहिल्यापेक्षा कमीसुद्धा झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवूयात. पाणी जर जास्त असताना आपण झाकण ठेवलं ना तर मसाले आणि मटार वरती असा तरंगला जातो. व्यवस्थित भातामध्ये ते मिक्स होत नाहीत. यासाठी थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जास्त पाणी असताना जर आपण झाकण ठेवलं ना तर भातसुद्धा उतू जाण्याची शक्यता असते. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवरती आपल्याला हा भात पूर्णपणे शिजेपर्यंत किंवा पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे आपला पुलाव तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि याच्यावरती परत झाकण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे वाफ जिरल्यानंतरच याच्यावरचं झाकण काढायचं आहे. इथे मी आता पूर्णपणे वाफ जिरल्यानंतरच याच्यावरचं झाकण काढत आहे बघा. मस्त असा आपला हिरव्या वाटणातला पुलाव तयार झालेला आहे. एकदम मस्त तयार झालेला आहे. एकदम मोकळा मोकळा पुलाव तयार झालेला आहे. अजिबात चिकट असा तयार झालेला नाही. प्रत्येक तांदूळ अगदी सेपरेट सेपरेट झालेला आहे. संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल ना आणि जेवणामध्ये काहीतरी थोडंसंच बनवायचं असेल ना तर तुम्ही हा पुलाव बनवू शकता. अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. घरी कोणी पाहुणे येणार असतील ना तेव्हाही तुम्ही हा बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. हा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. पाण्याचं प्रमाण जर एकदम परफेक्ट तुम्ही वापरलं ना तर पुलाव एकदम मस्त असा मोकळा मोकळा तयार होतो. अजिबात चिकट होत नाही. हिरव्या वाटणातला हा मटार पुलाव नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.